सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी शिष्टमंडळाने राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। यावेळी थोरात यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या। तळेगाव परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी माजी मंत्री थोरात यांची भेट घेतली। अल्पवयीन मुलाशी मैत्री करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच त्याचे अश्लील फोटो व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पोस्को कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 18,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 3 वाहने जप्त करण्यात आली असून 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार 26 मे रोजी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनई गणेशवाडी शिवारात 4 चाकी वाहनातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय। गेल्या काही दिवसांपासून तनपुरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असून पक्षप्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृताच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी होत असल्याचा गंभीर आरोपाप्रकरणी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। शहरातील एका तरुणाने मंगळवारी आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता। मात्र शवविच्छेदनासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी पदावर काम करीत असताना सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना कसा मिळवून देता येईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न केल्याने मी मनापासून समाधानी असून त्यांच्याच आशीर्वादाने मी आज 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून कुठल्याच प्रकारचा जीवनात त्रास न होता आनंददायी सेवेतून निवृत्त होत असल्याचं सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मल्हारी इसरवाळे यांनी म्हटलंय। 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होत असलेल्या मल्हारी पूजाबा इसरवाडे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शेवगाव तालुक्याच्या चापडगाव येथे शिवम लॉन्सवर मोठ्या थाटामाटात सपत्नीक सन्मान करून गौरव समारंभ करण्यात आला। यावेळी श्री क्षेत्र सरला बेटचे स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज, मारुती महाराज झिरपे, आमदार चंद्रशेखर पाटील घुले, पशुसंवर्धन दुग्ध विकास येवला येथील सहाय्यक आयुक्त डॉक्टर जगदीश पालवे, गट विकास अधिकारी सोनल शहा, सिन्नरचे गट विकास अधिकारी अशोक भवारी, जामखेडचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। शासनाची सेवा करत असताना 39 वर्षाची प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर मी आज सेवानिवृत्त होत आहे आणि या सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। तर हा कार्यक्रम करत असताना मी माझ्या सेवेच्या कालावधीमध्ये जे काही शासनाच्या विविध विकास योजना राबवताना अतिशय प्रामाणिकपणे आणि सर्व पात्र लाभार्थीपर्यंत त्या
लाभ देण्यासाठी मी प्रयत्न केला. त्याचा मला निश्चित समाधान असल्या कारणानं मी आज अतिशय समाधानी आहे आणि यापुढेही माझं सामाजिक काम मी करत राहील. अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध वाळू उपशावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तब्बल 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर आणि लोखंडी केनीच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अमर माधव मेहेखाम आणि राहुल चांगदेव पगारे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सचिन हरिभाऊ मेहेरखाम आणि वैभव भाऊसाहेब गिरी हे दोघे आरोपी फरार झाल्यात. या कारवाईत पोलिसांनी 3 ट्रॅक्टर आणि वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी लोखंडी केनी असा एकूण 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध वाळू माफियांवर पोलिसांची ही कारवाई कितपत प्रभावी ठरणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा येथील 2 जणांना घातक शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर भाईगिरी करणे महागात पडलाय. त्यांच्या विरोधात रावरी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी काल रात्री एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. गुन्ह्यातील अनोळखी इसम फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीने हातात गावठी पिस्तुलासारखे हत्यार व लोखंडी कत्ती घेऊन सामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने रील तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना मंगळवारी दुपारी आरोपीचा व्हिडिओ प्राप्त झाला. त्यानंतर ही कारवाई केली. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पथकासह बुधवारी पहाटे धडक कारवाई करत तब्बल 39 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या जनावरांची किंमत 26,70,000 रुपये इतकी असून सर्व जनावरे सुरक्षितपणे सायखिंडी येथील जीवदया गोशालात हलवण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत पोलीस स्टेशन हद्दीत विविध भागांमध्ये कारवाया केल्या. या कारवाई दरम्यान संशयित ठिकाणी तपासणी केल्यावर एकूण 39 गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यांची पोलिसांनी सुटका केली. पाथर्डी शहरातील बुधवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत एका महिलेने सराफाच्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. ही महिला पाथर्डी तालुक्यातील वसू जळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. नवी पेठ येथे बाळासाहेब मानूरकर यांच्या कोहिनूर ज्वेलर्स मध्ये संबंधित महिला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आली होती. दुकानातील मालक व कर्मचाऱ्यांकडून विविध दागिने पाहत असताना तिने सुमारे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले चोरून दुकानातून पळ काढला. नागरिकांनी महिलेस पकडून पाथर्डी पोलीस ठाण्यात नेलं. तेथे महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.